नमस्कार मित्रांनो. 3 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारलंय. अहो, आपला महाराष्ट्र चाललाय कुठं? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण दिली आपल्याला. अहो मित्रांनो, नाशिक सारख्या ठिकाणी मालेगाव तालुक्यामध्ये ह्या प्रकार घडलाय. 3 वर्षाच्या मुलीवर तुम्ही जर अत्याचार करून मारत असाल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. अहो, एका मुलीच्या वडिलांना विचारा. मी एका मुलीचा वडील आहे. मला माहित आहे की आपण आपल्या मुलीला किती जीव लावतो, मुलगी आपल्याला किती जीव लावते. हा असा प्रकार घडला, त्या मुलीच्या वडिलांना काय वाटत असेल, तिची काय अवस्था असेल, हा विचार करा तुम्ही थोडा. प्रशासनाला मायबाप तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीवर तुम्ही त्या नराधमाला फाशीपेक्षाही काय कठोर शिक्षा असेल ती शिक्षा करा. खरंच अंगावर काटा येतो अशा गोष्टी ऐकल्या तर. अहो, हा जो प्रकार घडला ना, असा हा प्रकार लाईफ मध्ये हा इथून पुढं कुठंच आपल्या इंडियामध्ये नाही, कुठंच हा घडला नाही पाहिजे. याच्यावर तुम्ही प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती तुम्ही ठोर निर्णय घ्या. माझं जे मत होतं मी मांडलंय. मित्रांनो, तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या नराधमाला भर चौकात फाशीपेक्षाही कोणती कठोर शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे. धन्यवाद.